फर्स्ट अपडेट में आपका स्वागत है। मैं पत्रकार नवीन इनामदार। बीड़ जिला अस्पताल एक बार फिर सुर्खियों में है, लेकिन इस बार वजह सिर्फ शिकायतें नहीं बल्कि अस्पताल प्रशासन की सख्त कार्रवाई भी है। आखिर जिला अस्पताल में ऐसा क्या हुआ कि सिविल सर्जन डॉक्टर सतीश कुमार सोड़ुंग के खुद एक्शन मोड में नजर आए? आइए जानते हैं पूरी खबर। बीड़ जिला अस्पताल पिछले कई दिनों से लगातार चर्चा में बना हुआ है। कभी महिला मरीजों में को झोली में ले जाने का मामला, कभी प्रस्तुतों को ऊपर की मंजिल तक उठाकर ले जाने की घटना, तो कभी अस्पताल की व्यवस्थाओं को लेकर उठ रहे सवाल। इन घटनाओं के बाद अस्पताल प्रशासन पर लगातार दबाव बढ़ रहा था। इसी बीच बीती रात जिला अस्पताल में एक ऐसा मामला सामने आया जिसने सभी को चौंका दिया। जानकारी के अनुसार सिविल सर्जन डॉक्टर सतीश कुमार सोड़ुंग के रात करीब 11 बजे वार्ड नंबर 48 का निरीक्षण करने पहुंचे। निरीक्षण के दौरान ड्यूटी पर तैनात एक संविदा कर्मचारी से मरीजों के इलाज के बारे में जानकारी मांगी गई, लेकिन वो संतोषजनक जवाब नहीं दे सका। यही नहीं, निरीक्षण के दौरान ये भी सामने आया कि संबंधित कर्मचारी कथित रूप से शराब के नशे में ड्यूटी कर रहा था। मरीजों की सेवा जैसे संवेदनशील कार्य में ऐसी लापरवाही को गंभीर मानते हुए डॉक्टर साळुंके ने तुरंत कार्रवाई की। संबंधित कर्मचारी किरण कुमार अनिल लोंडे को तत्काल कार्यमुक्त किए जाने की जानकारी सामने आई है। इस घटना के बाद सिविल सर्जन डॉक्टर सतीश कुमार सोड़ुंके और एसीएस की मौजूदगी में जिला अस्पताल के सभी अधिकारियों और कर्मचारियों की आपात बैठक बुलाई गई। बैठक में कर्मचारियों को साफ शब्दों में निर्देश दिए गए कि मरीजों और उनके परिजनों से सम्मानपूर्वक और विनम्रता से बात करें। अस्पताल में आने वाले हर व्यक्ति की यथासंभव मदद करें और मरीजों की सेवा को सर्वोच्च प्राथमिकता दे। डॉक्टर सोड़ुंके ने स्पष्ट चेतावनी दी कि भविष्य में यदि कोई कर्मचारी मरीजों के साथ अभद्र व्यवहार करता है, ड्यूटी के दौरान शराब पीकर आता है या अपने काम में लापरवाही करता पाया जाता है, तो उसके खिलाफ सीधे कड़ी कार्रवाई की जाएगी। ऐसे मामले में किसी भी प्रकार की ढिलाई नहीं बरती जाएगी। बैठक में ये भी बताया गया कि मरीजों की सुविधा को ध्यान में रखते हुए ऊपर की मंजिल पर मौजूद सभी सर्जिकल वार्डों को ग्राउंड फ्लोर पर स्थानांतरित किया गया है, ताकि मरीजों और उनके परिजनों को आवश्यक परेशानी का सामना न करना पड़े। इसी दौरान डॉक्टर साळुंके ने मुस्कान शेख की मृत्यु से जुड़े मामले पर भी अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि इस मामले की जांच के लिए समिति गठित की गई है, जांच जारी है और जो भी व्यक्ति दोषी पाया जाएगा उसके खिलाफ नियमों के अनुसार सख्त कार्रवाई की जाएगी। किसी भी दोषी को बख्शा नहीं जाएगा। लगातार विवादों के बीच अब बीड़ जिला अस्पताल में प्रशासन की यह सख्त कार्रवाई चर्चा का विषय बनी हुई है। कई लोगों का मानना है कि यदि ऐसी ही कार्रवाई लगातार जारी रही तो अस्पताल की व्यवस्था में सुधार देखने को मिल सकता है और मरीजों का भरोसा भी बढ़ेगा। अब सवाल यह है, क्या ये कार्रवाई सिर्फ एक शुरुआत है या आगे भी अस्पताल में अनुशासन बनाए रखने के लिए इसी तरह का सख्त रवैया अपनाया जाएगा? इसका जवाब आने वाले दिनों में मिलेगा। इस पूरे मामले पर आपकी क्या राय है? क्या बीड़ जिला अस्पताल में ऐसी सख्त कार्रवाई पहले से होनी चाहिए थी? अपनी राय हमें कमेंट बॉक्स में ज़रूर बताएं। अगर आपको ये खबर महत्वपूर्ण लगी हो तो वीडियो को लाइक करें, ज़्यादा से ज़्यादा शेयर करें और फास्ट अपडेट न्यूज़ को सब्सक्राइब करना बिल्कुल ना भूलें। धन्यवाद। मी डॉक्टर सतीश कुमार मधुकर सोळुंके, सिव्हिल सर्जन बीड, जिल्हा सामान्य रुग्णालय बीड येथे जे लिफ्टमुळे जो त्रास होत होता, तर ते या रुग्णालयामध्ये कित्येक वर्षापासून जो सर्जिकल वॉर्ड होता तो वरच्या साईडला होता आणि मेडिसिन वॉर्ड खाली होता। ती जी लिफ्ट होती ती बरेच दिवसापासूनची ती जुनी लिफ्ट होती आणि त्या लिफ्टचे वारंवार रिपेअरिंग 2 आठवडा झाला 2 आठवडा झाला की रिपेअरिंग निघत होती। म्हणून गेल्या 5-6 महिन्यापासून जेव्हापासून मी आलो तेव्हापासून मी ते फॉलोअप केला आणि कलेक्टर सरांनी सुद्धा पॉझिटिव्हली आपल्याला सर्व गोष्टीमध्ये मदत केली। त्यामुळे आता तिथे नवीन लिफ्टचं काम चालू झालेलं आहे। तर ती नवीन लिफ्ट लगेच पीडब्ल्यूडीच्या सहकार्याने आपल्याला ते 15 दिवसाच्या मध्ये मिळून जाईल। नवीन लिफ्ट रुग्णांसाठी उपयोगात येईल। तसेच जे सर्जिकल जे वॉर्ड होते जे वरच्या साईडला होते सर्व सर्जिकल वॉर्ड जे आपण ते ग्राउंड फ्लोअरला आणलेले आहेत। ग्राउंड फ्लोअरला आणल्यामुळे तिथे जे काही मेडिसिन, मेल सर्जरी और मेल ऑर्थो, फिमेल ऑर्थो हे सर्व सर्जिकल वॉर्ड खाली राहणार आणि मेडिसिनचे वॉर्ड त्याच्यावर राहणार। त्याच्यामुळे कुठल्याही रुग्णांना तिथे त्या बिल्डिंगमध्ये रॅम्प नव्हता जुन्या बिल्डिंगला, त्याच्यामुळे तिथे फर्स्ट फ्लोअरला स्ट्रेचरमधून घेऊन जायची गरज पडत होती। परंतु स्ट्रेचर जेव्हा त्या पायरीने नेल्या जाते तर स्ट्रेचरमध्ये कोणी पेशंट असणार नाही, पायरीवर जर उतरते घसरते, तसं होऊ नये म्हणून तिथे जोडीचा वापर केला गेला होता।
परंतु त्यावेळेस जो रुग्ण तिथे जे पेपरमध्ये जी न्यूज आली होती की गरोदर महिला, परंतु तिथे गरोदर महिलाचा वॉर्ड नाहीच आहे. गरोदर महिलाचा वॉर्ड आपण एमसीएच विंगमध्ये शिफ्ट केलेला आहे आणि एमसीएच विंगमध्ये 4 लिफ्ट आहे. त्या 2 लिफ्टसुद्धा कार्यान्वित आहे. 2 लिफ्टचे लायसन्स प्रोसेसमध्ये आहे, ते सुद्धा कार्यान्वित होऊन जातील. नवीन बिल्डिंगला रॅम्पसुद्धा आहे आणि नवीन बिल्डिंगमध्ये 3rd फ्लोअरला आपली OT आहे, लेबर रूम आहे. तिथे सुद्धा प्रत्येक पेशंटला बेड भेटला पाहिजे, प्रत्येक पेशंटला व्यवस्थित केअर भेटली पाहिजे, या अनुषंगाने आमचा पूर्ण प्रयत्न राहणार आहे. तसेच काल रात्री 11च्या सुमारास मला एक कॉल आला की वॉर्ड नंबर 48मध्ये एक स्टाफ मद्यप्राशन केलेला होता, असं मला कॉल आला. इमिडिएटली मी आल्यानंतर मी खरोखर ते पाहायला शहानिशा केली. इमिडिएटली मी त्याला ऑन स्पॉट सस्पेंड केलेलं आहे. आणि अशा प्रकारचं जर कोणी कर्मचारी, सर्व कर्मचाऱ्यांना सांगणं आहे की रुग्णांसोबत सौजन्याने वागा आणि कुठल्याही प्रकारचा मिसबिहेव करू नका. जर याच्यापुढे सुद्धा जर असं कोणी कर्मचारी किंवा स्टाफ मिसबिहेव करताना आणि मद्यप्राशन करताना जर मला आढळला तर मी त्याला तात्काळमध्ये ऑन स्पॉट सस्पेंड करणार आहे. मी ऑलरेडी सर्व कर्मचाऱ्यांना सांगेन, मी ॲक्शन घेण्यामध्ये कमी पडणार नाही. म्हणून माझं सर्वांना एक आव्हान आहे माझ्या कर्मचाऱ्यांना की एक टीम बनवून आपल्याला जिल्ह्यासाठी जर काही करायचं आहे तर ड्युटी चांगल्याच पद्धतीने करायची. जे काही तुमचे पर्सनल प्रॉब्लेम आहे ते घरी ठेवायचे, इथे आल्यानंतर आपलं काम व्यवस्थित करायचं. या पद्धतीनं माझं प्रत्येक कर्मचाऱ्याला सांगणं आहे आणि मला आशा आहे की याच पद्धतीने कर्मचारी काम करतील. कारण 1-2 जणांवर कारवाई केल्याशिवाय पाकिज जर सुधारत नाही, त्या अनुषंगाने सुरू आहे. ती मुस्कान प्रकरणामध्ये कुठपर्यंत आलेली चौकशी आहे? ती खूप दुर्दैवी घटना जी घडलेली आहे मुस्कान शेखच्या बाबतीमध्ये, तर त्या संदर्भामध्ये मी त्रिस्तरीय समिती तयार केलेली आहे. आता त्यांचे स्टेटमेंट घेणं सुरू आहे. त्यांचं स्टेटमेंट आज माझ्याकडे प्राप्त झाल्यानंतर माझा जो प्रायमरी अहवाल जो आहे तो अहवाल मी आज माझ्या वरिष्ठांना पाठवणार आहे. त्यासोबत मी वैद्यकीय महामंडळाची जी निग्लिजन्स कमिटी राहते त्यांना सुद्धा पत्र दिले आहे की तुम्ही सुद्धा या आणि या प्रकरणाची चौकशी करा. कारण जे रुग्ण येतात त्यांना रुग्णावर शास्त्रीय पद्धतीनंच उपचार झाला पाहिजे. कुठल्याही प्रकारचं जर निग्लिजन्स आणि कुठल्याही प्रकारचं जर काही झालं असेल तर तो कारवाईपासून वाचवू शकणार नाही. त्यामुळे आम्ही हे बघणार नाही की कोण आहे त्याच्यामध्ये. जर चुकलं तर त्याला सोडणार नाही. आणि रुग्णाच्या म्हणजे सर्व्हिसेस देण्यामध्ये जर कोणी हायगाई केली तर त्याच्यावर नक्कीच कारवाई होणार आहे, एवढं मी 100% आश्वासन देतो. ती जी महिला होती तिकडे लिफ्टमध्ये, जे लिफ्ट नसल्यामुळे हातावर उचलून नेलेली, ती महिला इथून तिकडे गेली ती बाळाला बघण्यासाठी किंवा दूध पाजण्यासाठी, अशातला प्रकार आहे तो. तिथे जुन्या बिल्डिंगमध्ये SNCU आहे. हा, SNCU आहे. ते SNCU सुद्धा आपण इकडे शिफ्ट केलेलं आहे. हां. त्याच्यामुळं तिकडे गरोदर मातांनी जायचा प्रश्नच येणार नाही. सर्व बिल्डिंग जे आहे MCH विंग, त्याच्यामध्ये SNCU, पेडॅट्रिक वॉर्ड, लेबर रूम आणि OT हे सर्व नवीन बिल्डिंगलाच राहणार आहे. त्या जुन्या बिल्डिंगमध्ये जायलाच रस्ता नव्हता. तिथे लेबर रूमच्या तिथे बसायला जागा नव्हती. अशा कंडिशनमध्ये तिथे पावसाळ्याच्यामुळं तिथे पाणी वगैरे साचत होतं आणि अशी वेळ होती. आता यावेळेस तर नाही, मी तर नाही पाहिलं, परंतु असं एक म्हणतो OTमध्ये सुद्धा पाणी येतं. त्याच्यामुळे ते आपल्याला इकडे शिफ्ट केलं. त्यामुळं महिलांना त्या पायरीवरती त्या बिल्डिंगला जाण्याचा काही संबंधच राहणार नाही. राहणार नाही, पण ते आता घडलेली घटना आहे, तो विषय झाला. आता मागे समजा इतिहास झाला समजा. बघा, आता जे काही घटना घडून गेली त्या घटनेला आपलं एक माणूस म्हणून आपलं त्याच्यावर नियंत्रण नाही राहत. कधी कधी काही गोष्टी अशा घडतात की आपण वेळेवर त्याला नियंत्रण नाही करू शकत. परंतु अशा घटना घडू नये, जेव्हा लक्षात आल्या तर मग इमिडिएटली आपण इंटरव्हेन्शन घेऊन अशा घटना घडून याविषयी आपण नक्की करू शकतो आणि तो 100% माझा प्रयत्न राहणार आहे. ओके.